हॅलो 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 गणपती बाप्पा मंगलमूर्ती। आज माझा दिवस आहे, जरा आमच्या आयोजकांना त्रास झालेला आहे, तरी देखील घरी केली आहे। शेवटला नियोजन झालं आणि इथपर्यंतचा प्रवास आयोजकांनी केलेला आहे। या सगळ्या व्यापात प्रचंड कष्ट करावे लागतात, व्यापताप असतो आणि त्याच्यातून ह्या वातानुकूलित या नाट्यगृहामध्ये हा कार्यक्रमाचं आयोजन असतं। तुम्ही इथपर्यंत आलात, आता मनोरंजनाचा आमच्यावर समज द्या। हसत हसत मनात रडणार आहे, आज किती आलं रडवणार आणि गेलो यात्रा मंचावर दादागिरी करून गेले, आपण काय हसणं सोडला बघा, माईक पण शिकवायला। हॅलो हॅलो थोडं ट्राय आहे, हॅलो 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 तर आता करतील हळूहळू, आपण सुरुवात करूया। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। स्वागतम स्वागतम सुस्वागतम। विद्या देवता शारदा माता, बुद्धी देवता श्री गणेश, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत
आई तुळजा भवानी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि हा महाराष्ट्राचा विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे जे आमचे त्रयी शाहू फुले आणि आंबेडकर यांचा हा अविरत वारसा इथपर्यंत आणून सोडला। हा महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी आणि या संतांच्या मांडळीमध्ये संत बाळूमामा या हिंदुस्थानामध्ये पहिल्यांदा स्वातंत्र्याची खिडकी आणि स्वातंत्र्याचे विचार पेरणारे चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर महाराणी अहिल्यादेवी होळकर मल्हार होळकर यांच्या चरणाशी नतमस्तक होऊन माझ्यासारख्या एका धनगरवाड्यावरच्या मुलाला शिकून सोडून इथपर्यंत मोठं होता आलं ते केवळ आणि केवळ माझ्या या शैक्षणिक आयुष्यातील माझा बाप डॉक्टर भीमराव आंबेडकर यांना नमस्कार करू। माझ्या गावचं ग्रामदैवत माझ्या बिवलीची आई नवलाई देवी, केळंब्याची आई विठलाई देवी, धनी मोदोबा धनी देव डोंगर यांच्याचा मालक धनी केदारली देव चव्हाटा नटेश्वर रंगदेवता मुंबादेवी आणि तुम्ही रसिक राजा तुम्हाला मानाचा मुजरा करून मी शाहीर विकास नामोरे मूळ गादी बाबू रंगले भीमाशंकर या वंशावळीतील मी शाहीर विकास नामोरे नवलाई देवी नाथ मंडळ निवली केळवे धनगरवाडा शाखा जय हनुमान नाथ मंडळ पन्हाळचे कोंडवाडी तालुका खेड माझा गोलकीपट्टू गेले अनेक वर्ष माझा पाठीराखा संदेश ओके अतुल इंगळे कीबोर्डला माझा अतुल रेंजोला माझा अमोल नानिस्कर आणि ऑक्टोपॅडला रोहित दिके आणि साऊंडला माझा राजदादा पटेल तुम्हा सर्वांना मानाचा मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। शक्तीपुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात आणि आजची आमची विठ्ठल रुक्माई साई श्रद्धा कोकण विकास आणि समर्थ प्रतिष्ठान यांचे सर्वेसर्वा सुनीलजी पंधरे आणि प्रकाशजी चाचे माऊली यांच्या आयोजनाखाली संयोजनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन आहे। तुम्हाला शाहिरी मानाचा मुजरा करून मला इथे निवडलं त्याबद्दल तुमचे आभार। या ठिकाणी माझ्या गावचे वरिष्ठ आणि आमच्या कदाचित नांदेड तालुक्यातील त्यावेळेचे पहिले MPSC पास झालेले क्लास 1 ऑफिसर मनोहर कांबळे सर या ठिकाणी आलेले आहेत। तुमच्या चरणाची धूळ मस्तकी लावतो सर। या ठिकाणी प्रशांत भुतळे मौर्य आहेत, अंकुश रामा बाईत आहेत, प्रकाश वरद साहेब आहेत, देवेंद्र संगरे भाऊ आहेत, आदरणीय संदीप कांसे भाऊ आहेत, संतोष कोलापके आहेत, दिगंबर बोर्ड माझा मित्र आहे आणि आमचे प्रतिस्पर्धी शाहीर विनेश भाऊ आहेत, ते त्यांचे मानसपुत्र आहेत असे आमचे आदरणीय भरत गाणेकर आहेत, समीर तटकरे आमचा युवा शाहीर आहे, शशिकांत मांडवे माझा पाठीराखा आहे, संदीप चाचे सर, चंद्रकांत भोवड, नगरसेवक बालकृष्ण ब्रिज अनेक मंडळी आहेत। तुम्हाला सर्वांना मानाचा मुजरा करून माझे प्रतिस्पर्धी शाहीर बिनेश वाजे यांना देखील शाहिरी मुजरा करून कार्यक्रमाला सुरुवात करूया।
गजानना रडवणार आहेत आम्हाला काय बोलणार आता असो सावळा सावळा विठू श्री हरी विठेवरे उभा श्री हरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला अरे वार करी आला देवा तुझ्या भेटीला विठ्ठला दर्शन दे रे मला विठ्ठला दर्शन दे रे मला विठेवरी उभा पंढरी सावळा विठू श्री हरी विठेवरी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला विठ्ठला दर्शन दे मला माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा तुळशी माळ गळा भाळी चंदनाचा टिळा वारीला निघाला देव वैष्णवांचा मेळा पाहून सुख सोहळा याची देयाची डोळा पाहून सुख सोहळा याची देही डोळा वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला देह माझ थकलं नाही मला आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं थकलं नाही देह माझ थकलं नाही मला आयुष्याचं होईल सोनं तुझ्या दर्शनानं
हरि नाम कथा कीर्तन अभंग गातो भजन हरि नाम कथा कीर्तन अभंग गातो भजन सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला सुख समाधान द्यावे पुण्य गाठीला विठ्ठला सावळा विठू श्रीहरी विठुवारी उभा पंढरी सावळा विठू श्रीहरी विठुवारी उभा पंढरी वार करी तुझ्या देवाला भेटीला वार करी तुझ्या देवाला भेटीला विठ्ठला दर्शन दे मला अरे बोल श्री गणपती गजानन गाव देवी अखंड हाता सुनीचा बोल तू रे जागे रंगटेश्वरा देवा तुझा हातास्वलीचा गणपती बाप्पा या ठिकाणी पिंट्या धाडवे आमचे मित्र यांच्याकडून खास मुलांसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आणि मैत्री सुनील पंधेरे आणि स्वरा योगेश महाडिक या 2 बहिणींकडून चल्लवा दोस्ता गावाला माझ्या या फरमाईसाठी 200 रुपयाचं पारितोषिक त्याचप्रमाणे संदीप चाचे माऊली उत्तम गीतकार ज्यांना शब्दांची प्रचंड जाण आहे असे आमचे मित्र आमचे वरिष्ठ संदीप चाचे यांच्याकडून 121 रुपयाचं पारितोषिक आहे सुरेश चाचे माऊलींकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आनंद बाई माऊली थँक्यू सो मच आनंद बाई माऊली आणि रागांचा फोटो तिकडे पुढच्या आधी मोहनचं तर म्हणाले असं असं करू नका असंच म्हणले ना बाबा असं असं करायला पण लय घासायला लागते आणि अशी प्रेमानं वारी आणि अशी बघा आज माझे सगळे मंडळी आहेत ही सगळी मंडळी आहे आज मला आनंद काय हे आयोजक आहेत हे आमच्यासारखे ज्या आम्ही समाजातून येतो आमचा एक व्यवसाय आहे अशा लोकांकडून अनेक लोकांनी आमच्या व्यवसायावर पण बोलले
बारीक जेव्हा तत्वाचा वाद पचत नाही आणि लेखणीला तोंड नसते त्यावेळेला मग असं काहीतरी आधार घेत असतात. आज यांनी आमचा सन्मान केला, सरबीर बोलले, आता काही मी बुवा आहे, बारीक बुवाच बोललं पाहिजे. पण बाबा जे काही छोटंसं यश आलं त्याच्यावर पण लोकांनी टीका टवाळी केली, याने माझं अभिनंदन केलं, त्याबद्दल तुमचे आभार. तर त्यांनी चॅलेंज केलं की चाली जा चाल द्या, आता सांगू नका देतोय बाबा, हम किसी की उदारी रखते नहीं शाहीर, घेऊन टाका. खूप छान चालय. वंदन हे गौरी हरा, खूप छान चालय. हो दर्शन दे लंबोदरा. मी त्याची चाल देण्याचा प्रयत्न करतोय आणि माझे शब्द देतोय. मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, मान तुझेचा पहिला श्री गणेश पाहिला, पाठीशी माझ्या राहिला, हा जन्म चरणी वाहिला, या सभारंगणी मी गाईला, माझा नंबरणी पाहिला. अशी छोटी चाल शाहीर प्रयत्न केलाय. आता तुम्ही आमच्या चालीला चाल द्यायची, भागाला भाग द्यायचा, हिसाब बरोबर. आधी एक फरमाईश आहे. दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून. ऑफिस मध्ये कार्यालयात की तुम्हाला कोकण कितना प्यारा है, ज्याप्रमाणे युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारशामध्ये त्या पश्चिम बंगाल मधला दुर्गोत्सव जो 8 दिवस चालतो त्याची नोंद युनायटेड नेशनने घेतली. यंदा आमच्या 12 किल्ल्यांची नोंद घेतली. आणि त्याचप्रमाणे एक दिवस मला ठाम विश्वास आहे, कोकणासारखा गणेशोत्सव ह्या जगाच्या पाठीवर नाही आणि एक दिवस आमच्या कोकणातला गणेशोत्सव युनेस्कोच्या लिस्टमध्ये जाणार म्हणजे जाणार. आणि असा पवित्र सण फक्त फरमाईश होतो. तर त्या कार्यालयातला म्हणतो की दरवर्षी म्हणतोस तूच यंदा तरी चल, एक दिवस जास्त गणपती आहे. फरमाईश आहे, दरवर्षीच म्हणतोस दोस्ता, चल यंदा सवड काढून, जगागळा निसर्ग सोहळा घे डोळ्यामध्ये साठवून, चल रे दोस्ता गावाला माझ्या, अरे चल रे दोस्ता गावाला माझ्या, तुझं भरून जाईल मन, अरे जरूर एकदा अनुभवावा, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण, जरूर एकदा अनुभवावा कोकणचा गणपती सण. सत्कार करून घ्या मौलीचा नगरसेवक साहेब. स्वरा गोपाळ या बहिणीकडून 101 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. नमस्कार. सन्माननीय नगरसेवक बाळकृष्ण प्लीज काय भेटे उपस्थित. ही मंगलमूर्ती देवा तुझी चराचरात आहे, भला बंगला व झोपडी मातीच्या घरात आहे, सारे गम पधनीसा, सारे गम पधनीसा ह्या 7 सुरात आहे, आणि लंबोदरा तूच माझा या हृदयात आहे. कथा गातोय. आजची 8वी वारी आहे. 8
8च्या 8 बारीत 7च्या 7 बारीत गण फेमस झाले. काय परमेश्वराची कृपा, काय परमेश्वराची कृपा. 8वा गण तुमच्या चरणाशी ठेवतो. कथा मंडळी माझा हा जरा प्रॉब्लेम आहे, चालीस आहे आता काय समज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. कथा मंडळी सांगतो तुम्हा आज भक्त कल्याणाचा हा रिवाज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. लंकपती तो निघाला लंकेस आत्मलिंग घेऊन. वसुंधरा मग भयभीत झाली गेली चिंतित होऊन. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. एक अट अशी ही शिवाची विश्वपालक माझ्या देवाची. वाणी भविष्याचा तो आवाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी घेऊन साज गुर राखी तो माझा गणराज. स्नान संध्येची झाली वेळ चिंतेत पडला रावण. दर्प विनवणे गुराख्या समग विनंती त्यास करून. अट घाली गुराखी त्यावेळी हाक मारिन तीनदा ह्यावेळी. अट घाली गुराखी त्यावेळी हाक मारिन तीनदा ह्यावेळी. धन्य धन्य ही नविनाज गुर राखी तो माझा गणराज. काठी घोंगडी
कल्याणाचा हा रिवाज काठी घोंगडी घेऊन निया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन निया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन निया साज दूर राखी तो माझा गणराज काठी घोंगडी घेऊन निया साज दूर राखी तो माझा गणराज. अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवली कायम माझ्या प्रत्येक बारेला येऊन हे आशीर्वाद देतात. अनंत साळसकर माऊली मनस्वी आभार. आणि त्याचप्रमाणे अनिल आखाडे वांजोळी धनगरवाडी माझे कायमचे पाठीराखे. स्वर्ग होतो तो तिथं गण 501 रुपयाचं पारितोषिक. आता सांगतो राम डोले माऊली आमच्या नितीन पवारांच्या मानगाव मध्ये खास आमच्या वेदूसाठी 200 रुपयाचं पारितोषिक खाऊसाठी धन्यवाद. तर एक फरमाईश आपण तर आता गवळ गोटी टांगायची आहे हे कांसारलं सगळं. अरे ह्याच्या तुम्ही पण ना अहो काय झालं माहितीये एक गंमत सांगू काय. अरे हो झोपलो काय काय माहितीये आमच्या माणसांची वय आता घबरावा वाजू नका काय हो संदेश. आमच्या माणसांच्या पद्धतीत सांगतो. आमची कोकणची माणसं साधी बोळी एकदम साधी बोळी. तसं आम्ही तसं साधं बोलत आहे पण तरी पण आम्ही साधंच बोलत. प्रत्येक गावात एक आजी असते. माझी पण म्हातारी आहे माझी पण आजी आहे प्रेमळ. पण कसं त्यांची गंमत बघा टायमावर त्यांचं काही बिघडलं ना मग त्यावेळेला त्यांचं जे कोण नाव असतं ना त्याच्यावरनं शिवी देणार. एकदा काय झालं आमच्याकडं भागी आजी आहे आणि मुंबईत नाही गेलो. अगं आई कशी आहे लेका बरी आहे कधी आलात म्हणजे सकाळी झालं बरं आहेस ना म्हटलं बरं. अगं होय अगं शशिकांत कसा आहे तुझा पुतण्या. लेका माझा शशिकांत देव माणूस तुझ्यासारखा. दवा म्हणू नकोस औषध म्हणू नको डॉक्टर म्हणू नको लेका तुझ्यासारखा. कधी पण अगदी बघ माझ्या उपयोगाला येतो. ती अशी बसली होती खाली. शशिकांतचं लय कौतुक केला लेख माझा म्हणजे सोन्यासारखा पोर. आणि बसलेली उठली तर वर लागला ठ्यांगारा तिच्या. मी आला ना तुझा शशिकांत म्हणजे बघला तुझा म्हणजे टायमाला तर असेल ना त्याचं नाव घेतात. म्हणजे अगं तुझी संगीता आली 15 दिवस राहिली होती आली होय माझं संगू आलं तांदूळ बिंदून निवडलं आणि तेवढ्याच सुपारीचं खांड खाली पडतं. भांगलं का तुझं संगीत आवडलं. हे अशा गमती जमती प्रेम आहे हो एक जोक हा पण त्या सांगणार का नाही युट्यूबला टाकतील तुम्ही. परमेश्वर अरे गेलं गेलं रे गेलं गेलं तुम्ही ते व्यवस्थित जाणार काय माहिती आला आला काय हा आला आला. जिकडे तिकडे चर्चा म्हणे निसर्ग तिथला हिरवा. जिकडे तिकडे चर्चा निसर्ग तिथला हिरवा. स्वर्ग जाणार कधी हो जावं कोकणामध्ये या गणपती सणासुदी हो जावं कोकणामध्ये गणपती सणासुदी. आता नाही म्हणतो हे असं करतात पोहायला गवळण घेतो टाइम कमी आहे झालं गवळण हीच एक शेर घेतला त्यांच्यासाठी. तर म्हणतात तुला टांगून ठेवी श्रेया चाचे प्राज्वल चाचे या 2 बहिणींकडनं परत 200 रुपये आलेले आहेत. तर म्हणतात उलटा टांगून ठेवी मान्य आणि म्हणतात जोपर्यंत गवळणला माहिती नव्हता हा देव आहे तोपर्यंत ती अशी करायची तसं करायची. पण मंडळी शास्त्रानुसार ग्रंथाच्या आधारानुसार ज्या वेळेला ऋषभानू आणि कीर्ती या दोघांना ती मुलगी जेव्हा मिळाली तिच्या नशिबात आली पाण्यातून आली आणि 7व्या अवतारातलं असं वचन होतं मी लक्ष्मी म्हणून राधानंतर येईल मात्र पहिलं मी दर्शन माझे डोळे उघडेल तेव्हा माझ्या समोर श्रीकृष्ण पाहिजे. श्रीकृष्ण राधा मोठी
काही म्हणतात 9 महिन्याने, काही म्हणतात 9 वर्षाने. मात्र ती पाण्यात लोकांना वाटलं आंधळी आहे. मग शेवटी म्हणाले की त्या श्रीकृष्णाला एकदा बोलून घ्या. बोलवला, जसा बोलवला तसे डोळे उघडले. म्हणजे त्याच वेळेला तिचं दर्शन झालं होतं. लहानपणी जन्मतात आणि म्हणतात मोठं झालं. मग त्या राधेला माहिती नव्हता. गणेश बुवा खुलं र खुलं, अजिबात खुलं, ऐसा नाही चलेगा. प्रेमानंद वारी. माझा समाज समोर आहे, माझ्या आया बहिणी समोर आहे, लहान लहान लेकरं आणली आहेत, त्यांना कुठेतरी भाजील वाटेल असं मी एक शब्द बोलणार नाही. आणि तरीही तुमच्या भागाला भाग देईन. यांचं शक्तीवाल्यांचं ह्या मरण हेच झालंय. लांबोरे बुवा आगाव बोलत नाही. लांबोरे बुवा काय टिंब टिंब ह्या शब्दांवरनं बोलत नाही. त्याला मग तरी पण टाळ्या कशा पडतात लांबोरे बुवाला. अरे ही जादू आहे. प्रेमानं जिंकायचं. हे बघा, शिरादेव, परसादीचा शिरादेव, एवढा शिरादेव पण जर मन तृप्त होत असेल, यासी म्हणे सात्विकपण. आणि हे शक्य करत पाहिजे. म्हणून गौर गातो. अगं गोकुळात असोवा वृंदावनी, त्यांना तुला तिथंच अडवली. आणि कंठणी तुझ्या सारख्या मिजाशी त्या प्रत्येकीला अक्कल घडवली. अरे टांगे टांगे तुम ऐसा कैसा टांगेंगा. तुझ्या सासूची येणीची आणि तुझ्या सासऱ्याच्या दाढीची मी त्या श्रीकृष्णाने गाठ मारली. ती गाठ सोडत आणली. और तुम टांगेंगा, ऐसा कैसा चलेगा. माझे बुवा सुनो. चार द्या बाबू. थांबा, या स्केल बिल मला काय जमत नाही. तुम्ही गवऱ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवऱ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. आळ का ग हा माझ्यावरी, आळ माझ्यावरी, आळ का ग हा माझ्यावरी, आळ माझ्यावरी. हरी मी गिरिधरी, हरी गिरिधरी, नंदाचा मुरारी, गोकुळचा मी श्रीहरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. आडवा ग हा माझ्यावरी, आडवा ग हा माझ्यावरी, आडवा ग हा माझ्यावरी, आडवा ग हा माझ्यावरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. तुम्ही गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या, सांगतो माईला नारायण सारी. हो उठल्या सुटल्या तुम्ही गलबाड कुठल्या, सांगतो माईला नारायण सारी. कशात फुटल्या कुणी घागरी लुटल्या, ढवळ्या येता माझ्या दारी. विहारी मी सावण हरी ग, मस्करी करतो तुझी ग. यमुनेच्या तीरी मथुरेच्या बाजारी, कधी छेडलं न सांग तरी. गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. अरे अरे हा गवळ्याच्या ग पोरी का ग म्हणता केली चोरी. उठता बसता तुम्ही माझी निंदा करता. राग
मी ग साऱ्या नारी कधी मी बळजोरी सांगली का जोरी खोडी केली का कधी यमुनेची वाजे बुवा याची चाल तुम्ही द्यायची ऐका याची चाल यांच्याकडून घ्यायची तुम्ही मागून घ्यायची वसूल घ्यायची याने घेतली की नाही नवीन चाल होती मी एक तर चालीचा एकदम डेंजर माणूस आपल्याला माझ्या चाली आठवत नाही तरी पण मेहनत घेतली त्यांची चाल दिलेली आहे माझ्या गावाने तर चाल तुम्ही द्यायची नाही तर म्हणायचं आय माय सॉरी बारकू झोरे गाव देवरुख मानाचा जय मल्हार 201 रुपयाचा पारितोषिक बारकू झोरे माऊली सुनील फोंडे मुर्शिद अनगरवाडी गणा माझ्या बालपणी गणग्याचा मागील वारी पूर्ण न झालेली फरमाईश या वारी पूर्ण करा माझी पुस्तके माय मराठी हा मुग्धा योगेश महाडिक हा माझी चूक झाली 9 मिनिटं फक्त होते आपल्याकडे आणि प्रॉब्लेम झाला अरे आलं आमचं लांच्याचं जावं आलं प्रथमेश श्रीधर दैत तिवरी राजापूर बा पंढरीच्या विठ्ठला दुसरा वर्ग घेतो दुसरा वर्ग घेतो हा 31 ऑगस्टला संदीप मोरे आणि विकास लांबरे तिवरे राजापूरला बारी आहे गणपती मंदिरात रात्री 10 वाजता गौरी येतात त्याच दिवशी आणि चंद्रकांत भागीरथी श्रीपाद भोर गाव फुपेरे राजापूर 250 रुपये आई बाबाचा फोन नाही येणार अरे हे त्याने काढून ठेवा सगळ्या धन्यवाद आणि राजेंद्र भोड माऊली ज्येष्ठ समाजसेवक याकडून पूर्ण कार्यक्रमासाठी 200 रुपयाचा पारितोषिक आणि पिल्लूला 350 रुपये साहेबांनी दिले आहेत गावाच्या जवळचे बोला हा जो कलाकार नाचत आहे तो आमच्या खेड तालुक्यातील पणजी कोळवाडीतला कलाकार आहे त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे धन्यवाद तांबडे बुवा वाजे बुवा त्याचे बारे करता काय नाही तर गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तो सोमैला दूर चालणी दगड धोंडे काट्यातुनी त्या माझ्या वडिलांनी त्या माझ्या वडिलांनी आणलं तुला नवाणी हो गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी तर अजून दोन फरमाईश आहेत आमचा वाजे बुवा माझ्याबरोबर पहिल्यांदाच बारी आहे पण त्याच्या बॅनरवर असतात कोकण स्टार झी मराठी फेम कलर टीव्ही फेम आणि जसं कलर टीव्ही फेम लावला नाही त्या दिवशी चॅनल बंद पडलं हो हे असं फेम एक जण आपण केला आणि असं फेम बीम केलं तर मग दुसऱ्या नटाने काय करायचं अहो काय झालं मी एक गाणं गायलं चोरली कुणी शिवसेना मग सगळं आलं हे सगळं एबीपी माझा स्टार न्यूज हिंदीवालं पण आलं रत्नागिरी टाइम्सला हेड न्यूज होती म्हणजे गाण्याचे शब्द होते मग आता मी रत्नागिरी टाइम्स फिल्म लावू एबीपी माझा फिल्म लावू हे असलं हो प्रगती करा तुम्हाला अशा फरमाईश आल्या पाहिजेत गाणी आता तुमचं एक गाणं व्हायरल आहे कोकण माझा असे ह्याच्यावरती मेहनत करा कोकण स्टार विस्टार हे जर कोकण स्टार असतील तर नुसत्या रत्नागिरी जिल्ह्यात 6 भारत रत्न आहेत मग ते कोण हे असले हे छोट्या छोट्या गोष्टीत राहू नका बुवा तुम्ही सुशिक्षित आहेत बाहेर पडा याच्यातून आता काय या हा परमेश मला लय आवडतं वेळात वेळ काढून बोला वेळात वेळ काढून बोला शब्द
मायेचे दोन. सगळ्या जगातला श्रीमंत माणूस त्याच्या मोबाईल मध्ये इनकमिंग आई आणि बाबाचा फोन आहे. त्याच्या मोबाईल मधून आउटगोईंगच्या लिस्ट मध्ये आई आणि बाबाचा फोन आहे. तो या जगातला श्रीमंत माणूस. नाहीतर फेसबुकला 5,000 मित्र, 25,000 फॉलोअर्स, काही असं नसते. हे म्हण आहे की फेसबुकला 5,000 मित्रांनी गावात विचारणार कुत्र. आपलं कुटुंब सगळ्यात मोठं. आपल्या बहिणी, आपला भाऊ, आपली मुलं, आपली एकुलती एक सख्खी बायको आणि आई बाबा. हा वेळात वेळ काढून बोला शब्द मायेचे दोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. प्रत्येकाच्या आयुष्यात नसतो आई वडिलांचा फोन. फरमाई झाली. अजून एक याच्यातच मराठी भाषेचा आहे. त्याच्यानंतर आता बुवांकडे जाऊया. बुवांची आणि माझी पहिलीच भेट आहे आणि त्यांनी प्रश्न विचारलाय कंसाच्या दरबारातील एका नोकराला श्रीकृष्णाने 2 वरदान दिले. ते वरदान कोणते, त्या नोकराचे नाव काय? मथुरा दरबार आधार घ्यावा. त्यांनी आधार दिलाय, छान दिलाय. तर बुवा विविध ग्रंथ आहेत. एखाद्या ग्रंथामध्ये सीतारामाची बहीण दाखवले, अनेक ग्रंथामध्ये पत्नी दाखवल्या. विविध ग्रंथाचे आधार आहेत. त्यानुसार तुम्हाला 2 उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय, कारण तुम्ही टीप सोडलेली नाही. पहिलं नाव कुब्जा, कलौकार कुब्जा. ही स्त्री आहे. तिला त्रिवक्रा देखील म्हणतात. त्रिवक्रा का म्हणतात, तर त्या 3 शरीराच्या 3 ठिकाणी ती वाकलेली होती, तिला कुबड्या होता. तर वरदान होतं तुझं कुरूप हे रूप आहे ते जाऊन सुंदरता आणि निरोगी शरीर लाभेल. आणि दुसरा वर होता भगवत शक्तीचे सानिध्य आणि मुक्तीचे वरदान होईल. तर पहिलं उत्तर तुमचं कुब्जा. दुसरं उत्तर देतो, तर दुसरं उत्तर आहे सुदामा. कारण सुदामा देखील ह्या कंसाच्या दरबारामध्ये मथुरेत होता आणि तर त्याला वरदान दिलं होतं एक अखंड मैत्री आणि अखंड भक्ती. ही 2 वरदान दिली. शाहीर तुमच्या विवेक बुद्धीला जर हे पटत असेल, नैतिकतेला पटत असेल, तो उत्तर मान्य करा, नाहीतर हरकत नाही. माझा प्रश्न तुम्हाला, शेती करताना कमरेला आकडी कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं. आणि आमच्या प्रश्नाचं उत्तर भूमाता रहस्य कथा या ग्रंथात तुम्हाला मिळेल. आता एक प्रश्न पण जाऊया. काहीतरी बोलले ना की म्हणे तुमची कहाणी मला माहिती आहे, मी पाणी देईन, हे देईन. जरा परत होऊ दे. चल हट बघ बाजूला, चल हट बघ बाजूला, कुठली लावसत नाही नाही. चल हट बघ बाजूला, कुठली लावसत ही नाही. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. पुन्हा वाट्याला जाऊ नको, माझ्या हातात हाय कोयती. घेऊन निघाला शेतकरी राजा तयार झाला.
आखड कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती, आखड कोयतीचं पुराण सांग शाहीर कोणती. फरमाईश मी घेतो तुमची. आता फक्त एक शेवटचं एक पद घेतो छोटस आणि बारी संपवतो. शाहीर तुम्ही ज्याप्रमाणे बारी कराल त्याप्रमाणे परमेश्वर कृपेने हात पुरेवाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न करेल. मात्र आगाव वगैरे तुम्ही करणार नाही अशी अपेक्षा आहे. एक पद घेतो आणि बारी संपवतो. नसते जर का बर, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्याचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. ते नसते जर का बर, ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. ते नसते जर का बर आमचं काहीच नव्हतं खरं. अभिमानानं सांगतो नाव त्यांचं भीमराव आंबेडकर. 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 बारी संपवतोय. माडिक माऊली तुमचं गाणं आहे, ह्या पोराने शोधून नाही ठेवलेलं. आता काय बोलणार, दुसऱ्या बरोबर 100% घेतो. बारी संपवतो. शाहीर तुम्हाला शुभेच्छा, लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद.